काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या एका दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केलाय। त्यांच्या या वक्तव्यावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले। विजय वडेट्टीवार यांच्या या दाव्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। मराठा समाज आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आधीपासूनच संवेदनशील वातावरण असताना वडेट्टीवारांच्या या विधानामुळे राजकीय चर्चेला आणखीन धार आली आहे। आता विजय वडेट्टीवार यांच्या दाव्यावर मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले आणि त्यांनी कोणत्या मुद्द्यांवर प्रत्युत्तर दिले याकडे सर्वांचं लक्ष लागले। देशातल्या कोण काढताय नाही करताय त्याच्याशी मला देणं घेणं पण नाहीये, पण मला एक कळत नाही तुमची एवढी गांड कशामुळे दुखती। ह्या नेत्याकडे आहे, त्या नेत्याकडे आहे, त्याच्याकडे नाही, याच्याकडे नाही, तुमच्या नेत्याकडे नाही का? काय जळणार यार तुम्ही किती दिवस? पण यातून एक गोष्ट चांगली झाली हो, मराठ्याचे डोके ठेप्याला आले की आपल्या ताटात आपल्या शेजारी बसून जेवणारा किती आपल्यावर जळतोय हे कमीत कमी मराठ्यांचे डोके उजाडायला लागले हे तरी चांगलं व्हायला लागलं नसतं मलाच म्हणायचे। मग ते हे बोलत येत, याला बोलत येत, त्याला बोलत येत। महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातले जेवढे मराठी आहेत ना त्यांचे डोळे उघडले त्याच्यामुळे की हे किती जळाऊ वृत्तीचे आहेत, किती नीच प्रवृत्ती याची। यांच्या नेत्याकडे नाहीत का प्रमाणपत्र? मग मराठ्याकडे का बोकांडी बसत आहेत का प्रमाणपत्र तुमचे? सुप्रिया सुळेंनी दावा फेटाळला असून त्या म्हणाले की पुरावा दाखल नाही तर माफी मागा। म्हणजे मला त्यात पडायचंच नाहीये, कोणत्या राजकीय पक्षाकडे आहे नाही। मी फक्त यातलं तुम्हाला एक तारतम्य सांगितलंय नीतिमत्तेचं। ओबीसीच्या सगळ्या नेत्यांकडे, आमच्या मराठीचे कवाच म्हणले नाही ओबीसीच्या नेत्याकडे कशामुळे प्रमाणपत्र आहे। इतके का जळतेत हे मराठ्यांवरती? मला याच्यावरच बोलायचं फक्त, ते काढा नका काढू, कोणाकडे आहे नाही त्याच्याशी देणं घेणं नाही। इतके द्वेष मराठ्यांचा आणि इतकी नीच प्रवृत्ती जी आहे यांची मराठ्यांच्या नेत्याबद्दल, मराठा समाजाबद्दल, हेच आम्हाला कळून चुकलं नाहीये की असे का वागतायत। पण बरं झालं या 2-3 वर्षाच्या आंदोलन सुरू आहे तेव्हापासून यांचे नेते तरी मराठ्यांच्या लक्षात यायला लागलेत किती जळत येते आतून। शेजारी आपल्या बसतेत, खात्यात आपल्या संघ मतदान घेतेत, सगळं करतेत, पण हे इतके वाईट वृत्तीने आपल्याविषयी जळतात। म्हणजे इथून पुढे मराठी पक्षातले आणि गरीब मराठी इथून पुढे कमीत कमी आपल्या जवळ जे ते आता त्यांना दाखवणार तरी नाहीत, कारण आम्ही भोळे मराठी काय संस्कार तसे कोणाला काही पण दाखवणार। यांना साधा आपल्या तिथे चहाची पत्ती जरी असली तरी दाखवू नये, इतके घाण वृत्तीचे ते लगेच बाहेर जाऊन सांगायला लागेल की आपल्याजवळ काय सांगणार, यांच्यावर विश्वास ठेवू नका इथून पुढे। पण मला एक कळतच नाही, असू दे ना, तो आता बापाचं चाललंय का काय का तुमच्या बी नेत्याकडे येतं, आम्ही कधी म्हणत नाहीत, आहेत आमच्या मराठी नेत्याकडे असून दे ना, त्या बोकांनी थोडेच बसते प्रमाणपत्र घेऊन।